नमस्कार। आजची ही रेसिपी आहे आमच्या स्वराची अप्रतिम लागते चवीला एक मस्त असा स्नॅक्स या ठिकाणी तयार केलेला आहे। तो तिनेच बनवला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते। सर्वात अगोदर तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे चिप्स या ठिकाणी घ्यायचे। आम्ही इंडियन मॅजिक मसालाचे जे आहे ते वाले घेतलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरचे चिप्स या ठिकाणी घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हवे असतील तर म्हणजे मुलांना जे हवेत ना ते वाले चिप्स घ्यायचेत, कारण हा जो रेसिपी आहे तो मुलांचा आहे। तिचा स्वतः तिनेच बनवलेली ही रेसिपी आहे। म्हणजे तिने मला सांगितले की काकी हे असं असं बनवायचं आहे। मग त्यानंतर आम्ही ही रेसिपी बनवली, मुलांना खूप जास्त आवडली, सर्वांनी खूप जास्त आवडीने खाल्ली। यामध्ये सीजनल असे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स सगळं घातलेलं आहे। कोणते कोणते व्हेजिटेबल्स आणि फ्रूट आहेत ते तुम्ही पुढे बघायचे आणि मला कमेंट करून सांगायचे की यातला सर्वात आवडीचा पदार्थ कोणता आहे तुमचा। ठीक आहे। सर्वात अगोदर तिने काय केलं होतं की थोडेसे चिप्स आहेत त्याचा चुरा करून घेतला आणि बाकीचे चिप्स साईडने ठेवून घेतले होते। यामध्ये व्हेजिटेबल्समध्ये सर्वात अगोदर घालून घ्यायचा आहे कांदा। कांदा तुम्ही बारीक कापून घालायचा आहे, तुम्हाला हवा असेल तर घालायचा आहे, कमी किंवा जास्त हे तुमच्यावर डिपेंड आहे। ठीक आहे। त्याचबरोबर घालायचा आहे टोमॅटो। टोमॅटोमुळे त्याला चव अतिशय छान येते, शिवाय त्याचा जो आंबट गोडपणा आहे ना त्याने खूप छान लागतं चवीला। आता हा आहे आपला सीजनल कैरी, मस्त लागते, खूप सुंदर लागते चवीला। तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे आत्ताच्या सीझनसाठी तुम्ही हीच रेसिपी फॉलो करायची। ठीक आहे। त्याचबरोबर काकडी घातलेली आहे, कोथिंबीरही घालायची, त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे। त्याचबरोबर घरी बनवलेले खारे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मसाला पीनट्स असतील तर ते घातले तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही, खूप छान लागतं चवीला। आता यामध्ये आपण आवडीनुसार किंवा चवीनुसार थोडासा चाट मसाला घालायचा आहे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी चिली फ्लेक्सही यामध्ये भरभरून घेऊ शकता। त्याचबरोबर थोडंसं फरसाण घालून घेतलेलं आहे, जास्त नाही घालायचं आहे कारण आपल्या चिप्सची टेस्ट खूप सुंदर होणार आहे। ठीक आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ते खायला सुरुवात करायची। पण आता हे सगळे व्हेजिटेबल्स एवढं चिप्सवर घेऊन खाणं कसं पॉसिबल आहे ना, म्हणून मग स्वराने काय केलं, सगळ्या चिप्सचा छान चुरा करून घेतला आणि मग यामध्ये ॲड केलेला आहे लिंबू। लिंबामुळे चव अप्रतिम येतेच। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर आणि आमचूर पावडरसुद्धा घालून घेऊ शकता, पण आम्ही आमचूर पावडर घातलेली नाही आहे कारण आम्ही लिंबू घातलं होतं। ठीक आहे। जर लिंबू अवेलेबल असेल तर ठीक, अदरवाईज आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल, चवीला छानच लागतं आहे। ठीक आहे। अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे। आणि अजून मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, त्याचबरोबर कैरीसुद्धा आहे, पाऊस येतोय म्हणून काय झालं, कैऱ्या अजूनही भरपूर भेटत आहेत, हो की नाही। मग याची ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून सांगायचे की आमच्या स्वराची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आमच्याकडे तर घरामध्ये सर्वांना खूप जास्त आवडलेली आहे, भन्नाट लागते चवीला। एकदा नक्की ट्राय करा, खरंच खरंच आवर्जून ट्राय करा। ठीक आहे। आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।